वाटतं या सगळ्याच गोष्टींचा पुन्हा अगदी मुळापासून विचार करणं गरजेचं आहे. विशेषतः इतिहासासंदर्भातले निर्णय घेत असताना दूरगामी परिणामांचा विचार करणं गरजेचं आहे. या पलीकडे म्हणजे रोपवे हा खूप नंतरचा विचार आहे, म्हणजे क्रमांक त्याचा 5वा किंवा 6वा लागेल. नमस्कार. आज आपण भेटत आहोत वसंत लिमये सर यांना. सर हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, तसेच ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत, लेखक म्हणूनही ते ओळखले जातात, तसेच महाराष्ट्र ॲडव्हेंचर काउन्सिलचे ते फाउंडरही आहेत. तर आज आपण रायगड तसेच किल्ल्यांच्या बाबतीतली त्यांचं मत, रोपवे बाबतीतलं आणि इतरही गोष्टी त्यांच्याकडच्या आपण जाणून घेऊयात. तर आज आपण भेटू वसंत लिमये सर यांना. नमस्कार, मी वसंत लिमये. बोला. सर, शासनाने जो राजगड येथे रोपवे करायचा जो निर्णय घेतलेला आहे, तर त्याच अनुषंगाने आपलं मत आम्ही जाणून घेऊ इच्छितो. आमच्याबरोबर बरेचसे महाराष्ट्रातले दुर्गप्रेमी आहेत, गिर्यारोहक आहेत, ज्यांनाही आपलं मत जाणून घ्यायचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता नुकताच हा निर्णय आला आणि काय पर्यटनाला चालना आणि म्हणून हे रोपवे बांधायचे वगैरे वगैरे याचा निर्णयच जाहीर झालेला आहे. बरोबर. मला त्या संदर्भात वाटणारा महत्त्वाचा भाग असा की असे कुठलेही निर्णय घडून यायला त्याच्यामागे एका अर्थानं राजकीय इच्छाशक्ती असावी लागते आणि ती असेल तरच या गोष्टी घडून येतात. परंतु दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्तीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा असा की 5 वर्ष जे सरकार आहे तेव्हा जे काही घडेल ते कदाचित बदललं तर पूर्णपणे विरुद्ध दिशेने प्रयत्न सुरू होऊ शकतात. त्यामुळे कुठलेही अशा धर्तीचे निर्णय आणि विशेषतः इतिहासासंदर्भातले निर्णय घेत असताना दूरगामी परिणामांचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे गमतीशीर वाटेल, पण इतिहासाचं संवर्धन करणं किंवा रक्षण करणं यासाठी भविष्याचा विचार करायला पाहिजे आणि हे खूप माझ्या अंदाजाने महत्त्वाचं आहे. आत्ताचा जो निर्णय आहे तो कितपत अभ्यास करून घेतलेला आहे याबद्दल मला साशंकता आहे. मुख्य महत्त्वाची गोष्ट आत्ताचे रोपवेच्या संदर्भातलं जे निर्णय आहेत त्यामागे अर्थातच राजकीय इच्छाशक्ती आहे. कुठलेही अशा धर्तीचे निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी शासनाने त्याच्या मागे उभं राहणं हे जितकं गरजेचं असतं तितकंच त्याच्यामागे राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ असणं हे महत्त्वाचं असतं. दुर्दैवाचा भाग एक आहे की राजकीय इच्छाशक्ती ही तशी अवघटकेची असते. 5च वर्ष तिचं आयुष्य असतं आणि कदाचित सरकार बदललं तर आधीच्या सरकारने जे काही केलेलं आहे त्याच्या कम्प्लिटली पूर्णपणे विरोधात दुसऱ्या गोष्टी घडून येऊ शकतात. त्यामुळे इतिहासाच्या संदर्भात संवर्धन, संरक्षण हे काहीही विचार करत असताना त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करणं अत्यंत प्राथमिकतेचं आहे. आणि गमतीचा भाग असा की इतिहासाचं संवर्धन पण त्याच्यासाठी भविष्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. हे घडत असताना आत्ताचे जे रोपवेच्या संदर्भातले निर्णय जाहीर झाले त्या संदर्भात या सगळ्या गोष्टींचा म्हणजे विविध गोष्टी याच्या पाठीशी आहेत, त्या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार झाला आहे की नाही याच्याबद्दल साशंकता आहे. मला वाटतं या सगळ्याच विषयासंदर्भात विविध गोष्टींची प्राथमिकता म्हणजे प्रायोरिटीज ज्या आहेत त्यांचा एक क्रम लावणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा माझ्या दृष्टीने मुद्दा पहिला तो म्हणजे संरक्षणाचा आहे. महाराष्ट्रात 300 ते 400 दुर्ग आहेत, किल्ले आहेत, गडकोट आहेत. यांचं संरक्षण आपण कितपत करतो आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं खूप वर्ष होऊन गेली, परंतु गडांची जी स्थिती आहे ती तशीच आहे किंवा ती आणखी खराब होत चाललेली आहे. संरक्षणामध्ये मला वाटतं गडांना रखवालदार असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त निळी पाटी आर्किओलॉजीची लावून गडाचं संरक्षण होत नाही. बऱ्याचशा म्हणजे बेवसाऊ किल्ल्यांमध्ये आजकाल म्हणजे जुगाराचे अड्डे, दारू पिणाऱ्यांचे अड्डे असे सर्व काही उद्योग चालू असतात. तर तिथे संरक्षण मिळणं पहिलं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, अनेक किल्ल्यांवरती अतिक्रमणं झालेली आहेत, ती हटवणं गरजेचं आहे. कारण हे सगळे किल्ले हा आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. तर ही अतिक्रमणं हलवणं हे गरजेचं आहे. तर थोडक्यात संरक्षण मिळणं या किल्ल्यांना ही
हा मला वाटतं पहिला मुद्दा म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागेल. दुसरा मुद्दा आहे तो संवर्धनाचा. आता संवर्धन हा शब्द आपल्याकडे जरा वापरून वापरून गुळगुळीत झालेला आहे. म्हणजे संवर्धन म्हणजे किल्ल्याला दरवाजा बसवणं हे संवर्धन आहे का किल्ल्यावरती दगडी फरसबंद वाटा बांधणं हे संवर्धन आहे? याबद्दल सगळेच संभ्रम आहेत. मला वाटतं या अनुषंगाने मला आणखीन एका शब्दाचा उच्चार करावासा वाटतो. इंग्रजीत त्याला चांगला शब्द आहे रिस्टोरेशन, पुनरुज्जीवन असं आपण त्याला म्हणू शकतो. एक उदाहरण सांगावंसं वाटतं ते असं की दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपाची पार वाताहत झालेली होती. इमारती म्हणजे फक्त दगडा विटांचे ढिगारे अशा स्वरूपात उभे होते. पण एक जेमतेम 20 वर्षांनंतर त्या इमारती जशा पूर्वी होत्या जुने फोटो वापरून त्यांचा आधार घेऊन तज्ज्ञांचा आधार घेऊन त्या पुनश्च त्याच स्वरूपात आज उभ्या आहेत. हे पुनरुज्जीवन आहे. कारण दुर्दैवाने मी आत्ताच 1-2 दिवसापूर्वी पळशी म्हणून नगर जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथे पळशीकरांचा वाडा आहे. तो खाजगी मालकीचा आहे. आता त्या मालकाला जितपत जमतंय त्या अनुषंगाने तो वाडा अतिशय सुंदर आहे. ते अप्रतिम लाकडी काम कोरीव काम तिथे आहे. पण तो मालक त्याला जितपत काही जमतंय तितपत त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे काय करतो आहे तर भिंतींची डागडुजी करत असताना प्लास्टर करतो आहे आणि तो एका अर्थानं असलेला चांगला असलेला वाडा विद्रूप होतो आहे. त्याच्या दृष्टीने तो ते बांधकाम अधिक सुरक्षित कसं होईल यासाठी प्रयत्न करतो आहे. मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टींचा पुन्हा अगदी मुळापासून विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे गडांना संवर्धन आणि महत्त्वाचं म्हणजे पुनरुज्जीवन आहे. भिंती ढासळायला लागल्या आहेत, दरवाजे अस्तित्वात नाहीत किंवा तुटलेले आहेत. बऱ्याच वास्तू आहेत या किल्ल्यांवरती की ज्यांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. महत्त्वाचा भाग असा की हे जर का असेल, आज फक्त गडावरती जुन्या इमारतींची ज्योती दिसतात. तिथे कोणीतरी अप्पा दांडेकरांसारखे किंवा असं कोणी असेल तर ते मोठ्या रसभरीतपणे तुमच्यासमोर इतिहास जिवंत करतात. परंतु पर्यटन किंवा माणसं जर का खूप संख्येनं गडावर जायला लागली तर यांना हे सांगणार कोण? तर गडाच्या संदर्भात संरक्षणाचा जो मुद्दा आहे तिथे रखवालदार पाहिजेत, गाईड्स पाहिजेत. ही एक महत्त्वाची गरज असणार आहे. या पलीकडे म्हणजे रोपवे हा खूप नंतरचा विचार आहे. म्हणजे क्रमांक त्याचा 5वा किंवा 6वा लागेल. महत्त्वाची गरज अशी आहे की बहुतेक गडांवरती स्वच्छतागृह नाहीत, पिण्याचं पाणी नाही. या सुविधा असणं गरजेचं आहे. त्यातला जो संरक्षणाचा जो मुद्दा आहे की रखवालदार गडांवरती असायला पाहिजेत. यासाठी कुणाला तरी वाटलं म्हणून तात्पुरता रखवालदार नेमला हे चालायचं नाही. कारण याकडे जास्त हे कुणाच्या अखत्यारीत येतं तर बरेचसे किल्ले हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अखत्यारीत येतात किंवा महाराष्ट्र पुरातत्व खातं. पण यांची जर का बजेट्स बघितली तर ती इतकी कमी आहेत की त्यामध्ये ते काहीच करू शकत नाहीत. त्यांच्याकडे इच्छा खूप आहे परंतु पाठबळ नाही की जे आर्थिक पाठबळ असायला पाहिजे. संरक्षणाच्या संदर्भात गडांवरती परमनंट स्वरूपाचे स्थायी स्वरूपाचे रखवालदार असणं गरजेचं आहे. यासाठी अर्थातच स्थायी स्वरूपाचं बजेट लागणार. स्थानिक रोजगाराचा मुद्दा बऱ्याच वेळेला चर्चेत येतो. या गोष्टींमुळे स्थानिक रोजगार मिळणार आहे. ही सहसा तिथल्याच आजूबाजूच्या गावातली मंडळी असणार आहेत, त्यांना गडाबद्दल प्रेमही असणार आहे आणि जर का नोकरी मिळणार असेल तर ती माणसं शहराकडे न पळता तिथे राहू शकतात. तिथल्याच काही मंडळींना जर का प्रशिक्षण दिलं तर त्यातून चांगले गाईड गडांवरती असू शकतात. तर या सोयी असणं अत्यावश्यक आहे आणि राजकीय इच्छाशक्ती काही कारणाने बदलली तरी या गोष्टी परमनंट स्वरूपात असणं गरजेचं आहे. आणि यासाठी पुरातत्व खात्याला सक्षम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संदर्भात कुठलाही निर्णय घ्यायची वेळ आली की बऱ्याच वेळेला टोकाच्या भूमिका घेतल्या जातात. आता महत्त्वाचा भाग असा आहे की महाराजांवरती आपल्या सगळ्यांचंच प्रेम आहे, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा की या सर्व गड किल्ल्यांची दुर्गमता हा खूप महत्त्वाचा विषय होता. पेशवाई संपता लांब पल्ल्याच्या तोफा आल्या आणि जेव्हा कुठेतरी पायथ्याला तोफ ठेवून गडावरती डागता येऊ शकत होती तेव्हा किल्ल्यांची दुर्गमता हे महत्त्व संपलं.
एका अर्थाने ही दुर्गमता हे या किल्ल्यांचं चिलखत होतं. आज हे सगळे किल्ले हे दुर्गम आहेत म्हणून महत्त्वाचे नाहीत, तर ते आपला ऐतिहासिक वारसा आहेत म्हणून महत्त्वाचे आहेत. आता यात पर्यटन असा मुद्दा आला की बऱ्याच मंडळींना भयंकर त्रास होतो की अहो आम्ही चढत किल्ल्यावर जातो म्हणून आम्हीच गेलो पाहिजे आणि रोपवेनी कशी माणसं येतात. मला वाटतं पर्यटन हा मुद्दा विविध अंगांनी महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास, पेशवाईचा इतिहास, आपला इतिहास बाहेर कोणाला फारसा माहितीच नाही. बाहेर म्हणजे महाराष्ट्र राज्य सोडलं आणि पलीकडे गेलं तरी लोकांना माहिती नाही, परदेशी मंडळींना तर नाहीच नाही. दुसरीकडे आपल्याला युरोपियन इतिहास माहिती असतो, येशू ख्रिस्ताचं काय झालं हे माहिती असतं, वगैरे वगैरे गोष्टी. तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तो इतिहास उपलब्ध आहे. आपला इतिहास लोकांपर्यंत पोचत नाही. याचं एक साधं उदाहरण असं की बरीचशी ऐतिहासिक पुस्तकं मराठीतच आहेत. खूप कमी इंग्रजीत लिहिलेली पुस्तकं आहेत. खूप कमी इंग्रजीत लिहिलेली पुस्तकं किंवा ट्रान्सलेट केलेली पुस्तकं आहेत जी शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवतात. तर एका अर्थानं हा इतिहास जास्तीत जास्त दूरवर पोचायचा असेल तर जास्तीत जास्त लोक तिथे जाऊ शकली पाहिजेत. आणि केवळ वृद्धांसाठी, लहान मुलांसाठी किंवा अपंगांसाठी म्हणून हे रोपवे गरजेचे नाहीत, तर पर्यटक तिथे येऊ शकले पाहिजेत. बाकी सर्व मुद्दे त्या अनुषंगाने येणारे जे गडाला धोका त्यांच्यापासून संभवतो त्या सगळ्या मुद्द्यांची काळजी घ्यावी लागेल. साहजिकच आपण पुढच्या मुद्द्याकडे येतो, तो असा की या गडांची क्षमता काय आहे, किती माणसं यावर जाऊ शकतात, याचा शास्त्रोक्त अभ्यास होणं गरजेचं आहे. विविध इतिहासातले तज्ज्ञ, इमारती, वास्तुरचना या संदर्भातले तज्ज्ञ, या सगळ्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि मला आत्ता खात्री आहे की आत्ताच्या रोपवेच्या निर्णयामागे असे कुठलेही सल्ले घेतलेले नाहीत. पुरातत्व खात्यालाही कितपत विचारलेलं आहे हे मला ठाऊक नाही, परंतु त्याच्याबद्दलही मी साशंक आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गडांची क्षमता काय आणि याला साधे सोपे नियम लावता येऊ शकतात. क्षेत्रफळ किती आहे, गड दुर्गम किती आहे, गडावरती सपाट जागा किती. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर राजगड आणि रायगड यांची तुलना करायची झाली तर रायगडावर खूप सपाटी आहे. खूप लोक एकाच वेळेला तिथे जाऊ शकतात, फिरू शकतात. राजगडाचं तसं नाही आहे. 3 चिंचोळ्या माच्या, अवघड असणारा बालेकिल्ला, आणि मग रोपवेने आलं तर माच्या फक्त बघायच्या का फक्त बालेकिल्ला बघायचा, वगैरे वगैरे असे मुद्दे उपस्थित होत आहेत. महत्त्वाची गरज आहे की या सगळ्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. रोपवे आला तर त्यांनी इमारतींना किंवा असलेल्या वास्तूंना धोका पोचेल का, तितपत जागा आहे का, हा एक मुद्दा झाला. एवढी माणसं वर आली तर त्यांचं काय करायचं आणि त्याचं काही नियोजन आहे का. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच वेळेला मग त्यांच्यासाठी हॉटेलं होतील आणि असं काय काय गडावरती होईल आणि गडाचं पावित्र्य भंग होईल. मला असं वाटतं की लोक जर रोपवेनी येणार असतील की त्यांना 1-2 तास खूप झाले किल्ला बघायला आणि त्यांनी खाली जावं. आणि त्यासाठी उपाहारगृह असण्याची गरज नाही आहे. सुखसोयी तिथे नको आहेत, पण कमीत कमी ज्या सोयी आहेत, स्वच्छतागृह आहेत, पिण्याचं पाणी आहे, या असणं गरजेचं आहे. गाईड्स असणं गरजेचं आहे. विविध फलक लावणं किंवा चित्र तिथे उपलब्ध असणं की ज्या योगे लोकांना, नवख्या माणसाला, ज्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही, पेशवाईचा इतिहास माहिती नाही, त्याला देखील तो इतिहास कळू शकेल अशा गोष्टींचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर यातील तज्ज्ञांचा सल्ला हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने हे निर्णय व्हायला पाहिजेत. केवळ आता एक दुसरा मुद्दा येतो आहे की स्थानिकांना रोपवे हवा आहे. म्हणजे स्थानिकांचं त्या गडाशी नातं खूप पूर्वीचं आहे. त्यांचं त्या किल्ल्यावरती प्रेम असणं आणि त्यांना त्याबद्दल काही वाटणं हे स्वाभाविक आहे. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे किल्ले हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा, अख्ख्या महाराष्ट्राचा वारसा आहेत. त्यामुळे त्या संदर्भात जो विचार करायचा तो तारतम्यानेच करायला पाहिजे. केवळ कुठल्या तरी एका गटाला काहीतरी वाटतंय म्हणून रोपवे व्हावा किंवा न व्हावा या संदर्भात वाद घालण्याच्या ऐवजी याचा शास्त्रोक्त अभ्यास करून, त्यातल्या प्राथमिकतांचा विचार करून, त्या क्रमानं गोष्टी जर घडत गेल्या आणि या जर सगळ्या अस्तित्वात असतील
पर्यटक येतील. म्हणजे पर्यटनाच्या संदर्भातला आणखी एक मुद्दा सांगावासा वाटतो. गडावर कोण येतं किंवा येऊ इच्छितं? दुर्गप्रेमी आहेत ते सहसा आपल्याकडून चढून येतात. पर्यटक आहेत की त्यांना महाराजांच्या इतिहासाबद्दल प्रेम आहे, त्यांना बघायचं आहे. तिसरा एक गड आजकाल गेल्या 20 वर्षात तयार झालेला आहे, मी त्यांना चंगळवादी म्हणतो. मी त्यांना तिथे येऊन फक्त मज्जा करायची आहे. त्यांना फरक पडत नाही तो रायगड आहे, राजगड आहे का शिवनेरी आहे का काय कुठला किल्ला आहे. त्यांना कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जाऊन मज्जा करायची असते. मला वाटतं त्यावर कडक निर्बंध असले पाहिजेत. त्यांना तिथे येऊनच देता कामा नये. परंतु पर्यटक जो आहे त्यामध्ये इतर राज्यातली लोक असू शकतात, परदेशी पर्यटक असू शकतात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा की जितकं वृद्ध मंडळींना जायला आवडेल, अपंगांना जायला आवडेल, तितकंच या बाहेरच्या पर्यटकांनाही जायला आवडेल. पण त्यांची एक अडचण असू शकते की त्यांच्याकडे वेळ असू नाही, हवा तेवढा वेळ नसतो. एक अत्यंत मर्यादित वेळ घेऊन आलेला परदेशी पाहुणा असेल तर त्याला बाबा मला गड बघायचा, मला 2 तास मिळाले तरी चालेल, पण मग आपण त्याला गड दाखवणार आहोत की नाही आहोत. यासाठी या सोयी असणं गरजेचं आहे. अर्थात इतर सर्व शक्यतांचा अभ्यास करू. नाही, उदाहरणार्थ जर का राजगडासंदर्भात असं आढळून आलं आणि ते कदाचित शक्यता आहे, जागा खूप कमी आहे, की नाही गडावर रोपवे असणं योग्य नाही, तर बांधू नये. मग केवळ कुणाला तरी वाटतं आहे म्हणून तो बांधायचा किंवा कुणाला तरी तो नको आहे म्हणून बांधायचा नाही, हे दोन्ही टोकाच्या भूमिका मला वाटतं गैरवाजवी आहेत. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा माझ्या दृष्टीने आता रोपवेच्या निमित्ताने जो ऐरणीवर आलेला विषय आहे, तर त्याच्याकडे पाहत असताना महत्त्वाची गरज अशी आहे की या आपल्या ऐतिहासिक वारशाचं संरक्षण कसं होईल, तो वारसा जतन कसा होईल, पुढच्या पिढ्यांसाठी तो राखून कसा ठेवला जाईल आणि तरीही तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल. आणि यासाठी मला वाटतं मगाशी मी आधीच्या बोलण्यामध्ये ज्या प्राथमिकता सांगितल्या त्या क्रमाने त्यांच्याकडे पाहावं लागेल, त्या अस्तित्वात आणाव्या लागतील आणि मगच रोपवेसारख्या सुधारणांचा विचार करता येईल किंवा त्या प्रत्यक्षात आणता येतील. सर, आपण खूप छान मुद्दे मांडले. किल्ल्याचं संवर्धन, संरक्षण, त्याबद्दल पुनर्बांधणी, रिस्टोरेशन, असे बऱ्याच मुद्द्यांना तुम्ही खूप छान फोड करून सांगितली. पण सर, याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो की पर्यटकांचं जे आपण सेफ्टी म्हणतो, तर आपण महाराष्ट्र ॲडव्हेंचर काउन्सिलचे फाउंडर आहात, तर त्या मला वाटतं म्हणजे ह्या सगळ्याच पर्यटनावरती आपल्याकडे एक गोंधळाचा मुद्दा असा आहे की काही अपघात झाला की बंदी घालायची. म्हणजे कोविड काळात तर आपल्याला बऱ्याच बंद्यांची सवय झालेली आहे, पण त्याच्यावरती उपाययोजना करण्याच्याऐवजी बंदी घालायचा हा एक मार्ग मला वाटतं सरकारला सोपा जातो. सुरक्षिततेच्या संदर्भात हेच महत्त्वाचं आहे की पर्यटक वाढणार, गडांवरती येणाऱ्या जाणाऱ्यांची आवक जावक वाढणार. जिथे दुर्गम वाटा आहेत तिथे गोंधळ होऊ शकतो. तर पण त्याच्यावरचा उपाय बंदी घालणं हा नसून तिथे रखवालदार असणं, तिथला ट्रॅफिक कंट्रोल करणं. म्हणजे कलावंतीण किंवा अशा विविध ठिकाणी आपण झालेले अपघात ऐकतो. उदाहरणार्थ राजगडावरचा बालेकिल्ला, त्या वाटेवरती अचानक जर 100-200 माणसं असली तर धडपड होऊ शकते. पण इथेच जर का कमीत कमी 2-1 रखवालदार जर असले तर ते हा ट्रॅफिक कंट्रोल करू शकतात. मला वाटतं पर्यटनाकडे तो काहीतरी रोग असल्यासारखं न बघता त्याच्या अनुषंगाने येणारं जे नियमन आहे, जे काही निर्बंध आहेत, ते सुजाण पद्धतीनं विचार करून ते अस्तित्वात आणणं गरजेचं आहे. पर्यटनावर बंदी हा मार्ग नाही असू शकत, तर त्याचं नियमन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं ॲडव्हेंचर काउन्सिलच्या दृष्टीनं आम्ही जे काही प्रयत्न करतो आहे ते अशाच धर्तीचे आहेत की लोकांना प्रशिक्षण कसं देता येईल, स्थानिकांना, तिथल्या गाईड्सना कसं प्रशिक्षण देता येईल, तिथे नियमन कसं आणता येईल. आणि याला आजकाल लोकांकडे पैसे आहेत. म्हणजे तुम्ही जर का हे जे चंगळवादी मंडळी आहेत ना, त्यांना जेव्हा 50-100 रुपये द्यायला लागतात, मरून दे रे आपण दुसरीकडे जाऊ, तिकडे फुकट आहे, म्हणून ते आपोआप हलणार आहे. जी मंडळी गंभीर आहेत, ज्यांना खरोखरच जायचं आहे, ते ती फी देऊन यायला तयार आहेत. आणि 50-100 रुपये ही आजकालच्या दृष्टीने फार काही मोठी रक्कम नाही, पण त्यामुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळते. एक गमतीशीर उदाहरण सांगतो. सिंहगड आणि त्याच्यावरचे ट्रॅफिक जॅम आणि त्याच्यातले हे अनेकदा मीही अनुभवलेलं आहे.
गडावर पार्किंग आहे याचा अर्थ सगळ्यांच्या गाड्या तिथे गेल्या पाहिजे तसा अजिबात नाही. उदाहरणार्थ गडावरचं पार्किंग जर का सुरक्षित केलं, गडावरती गाडी न्यायची नाही खाजगी वाहन, ती खालीच पार्क करायची. जिथे पार्क करतात त्या माणसाला 5-10 रुपये मिळतात आणि तिथल्या स्थानिक जीपवाल्यांनीच फक्त माणसांना किल्ल्यावर न्यायचं. आणि जेव्हा माझी गाडी खालती उभी असते तेव्हा आचरट धंद्यांना आपोआप आळा बसतो. कारण जेव्हा खाजगी गाडी वर जाते तेव्हा बऱ्याच गोष्टी त्याच्याबरोबरही जातात. खाजगी गाड्या खालतीच ठेवल्यानंतर जीपनी वर जायचं, जीपनी खाली यायचं, स्थानिक रोजगार वाढतो. स्थानिक जीपवरती तुम्ही नियंत्रण आणू शकता की बाबा तुझी गाडी चांगली आहे ना, त्याचं ऑडिट होऊ शकतं. तर अशा साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या करता येऊ शकतात. पुनश्च इच्छाशक्ती काही वेळेला कमी पडते किंवा ती सर्वांगीण दृष्टीनं विचार करत नाही. सर, शासनाने हे पर्यटन विकास ही एक खूप मोठा वृक्ष एकदम किल्ल्यावरती नेऊन ठेवलेला आहे. तर याच्याविषयी थोडक्यात आम्हाला सगळ्या महाराष्ट्रापर्यंत कसं मेसेज पोचवाल? मला वाटतं थोडक्यात सांगायचं झालं तर एक भाग मला जाणवणारा असा आहे की मी किल्ल्यांवर भटकायला लागलो, दुर्गप्रेमी आहे, शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे, प्रेम आहे, पण म्हणून मला त्याची जाहिरात करावीशी वाटत नाही. बऱ्याच वेळेला निर्णय आपण विशेषतः या संदर्भातले निर्णय आपण भावनिकतेवरती आधारित ठेवतो. तसं न होता या विषयाचा सखोल अभ्यास करून आपण विविध मुद्दे आत्ता मांडले, ऐकले, त्या संदर्भात सखोल अभ्यास करून हे निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यातली प्राथमिकता लक्षात ठेवली पाहिजे. जसं तू आत्ता म्हणलास की एकदम वृक्ष नेऊन लावता येणार नाही, ते हळूहळू रोपटं या पद्धतीनं त्याचं संवर्धन करावं लागेल, वाढवावं लागेल. परंतु ते झाकूनही ठेवता येणार नाही. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल आणि त्यासाठी सुरक्षित शास्त्रशुद्ध असे मार्ग कुठले कुठले असतील याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तरच आपण एका अर्थाने सुजाणपणे हा वारसा आपल्यासाठी राखून ठेवू आणि पुढच्या पिढ्यांकडे सुपूर्द करू आणि त्याचं रक्षण देखील होईल. तर मला वाटतं याची काळजी घेणं गरजेचं आहे. घिसाडघाईने कुणाच्या तरी फायद्यासाठी आणि एकांगी फायद्यासाठी हे निर्णय घेणं खूप धोक्याचं ठरेल. धन्यवाद.